Hello students, welcome you all in today's pharmaceutical chemistry 1 lecture. As you all aware, we had started radiopharmaceuticals from the last classes. We had seen the definition of radiopharmaceuticals. These are the substances which are emitting radiations and used in pharmaceuticals, means as a medicine they are used. Then we had seen that is alpha rays, beta rays, gamma rays, then differentiation between that. Then we had seen different definitions of isotopes, isobars, then various detectors which are there. We had seen radioactive substances. Then we had seen handling and storage of radiopharmaceuticals, its different applications, that is as a diagnostic applications, as a therapeutic applications, and different isotopes, that is gold, iodine. The different types of isotopes are used there. Along with that, it is used for the sterilization. Then it's also used in the research industries, research purposes. That was the applications of the radiopharmaceuticals. Then today we are starting new topic in the chapter, that is radio opaque contrast media, that is radio opaque. So the X-ray contrast media, these are the chemical compounds which have the ability to absorb X-rays and block the passage of X-ray. Means contrast. First of all, what is the meaning of contrast? Contrast म्हणजे काय, तर पर्टिक्युलर पार्ट आहे त्याचा डार्कनेस इन्क्रीज करणं, त्याला आपण बोलतो कॉन्ट्रास्ट असं म्हटलं जातं. मीन्स फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा फोटो क्लिक करायचा आहे, ओके, वेन वी वॉन्ट टू क्लिक द फोटो, देन दॅट टाईम व्हॉट वी डू, वी इन्क्रीजेस द ब्राईटनेस. आपण त्यावेळेला ब्राईटनेस इन्क्रीज करतो. म्हणजे काय करतो आपण, कॉन्ट्रास्ट आहे तो इन्क्रीज करतो. सो सिमिलरली, जसं की आपण वी आर डुईंग फॉर द फोटो, वेन वी आर क्लिकिंग द फोटो, सो सिमिलरली इन ह्युमन बॉडी इमेज देर इज अ इन्क्रीज इन ऑर्गन्स कॉन्ट्रास्ट, दॅट इज डार्कनेस. ह्युमन बॉडीमध्येच काय करण्यासाठी एखादा ऑर्गन आहे, त्या ऑर्गनचा पार्ट, ओके, सो ऑर्गनचा एखादा काय आहे, पार्ट ऑफ ऑर्गन्स आहे, सो त्याला आपल्याला काय करायचं आहे, डार्क करायचं असेल, टू मेक इट कॉन्ट्रास्ट, त्याला डार्क करायचं असेल. सो पर्टिक्युलर जो काही बॉडी पार्ट आहे त्याला आयडेंटिफाय करता येण्यासाठी, मीन्स त्या जो ऑर्गन आहे त्याला काय केलं जातं, आयडेंटिफाय करता येतं, त्याची पॅथॉलॉजी काय आहे, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता येतो त्याचा. हे डिटेक्ट करण्यासाठी कॉन्ट्रास्ट मीडिया आहेत हे यूज केले जातात. दॅट मीन्स कॉन्ट्रास्ट मीन्स वॉट, कॉन्ट्रास्ट मीडिया मीन्स वॉट, agent which increase the contrast of a structure of fluids within the body. In radiology they are called contrast media. And radio opaques म्हणजे काय, the agent which opaque to X-rays or similar radiation. ओपाक म्हणजे काय करणं, तर पार करू देत नाहीत, त्या रेजना क्रॉस करू देत नाहीत, पार करू देत नाहीत, त्याला ओपाक असं म्हणतात. सो द एजंट्स विच ओपाक टू एक्सरेज ऑर सिमिलर रेडिएशन दे आर कॉल्ड, त्याला काय म्हणतात, तर रेडिओ ओपाक असं म्हणतात, की जे पार करू देत नाहीत, ते काय करतात, तो ब्लॉक करतात पॅसेज आहे. तो कॉन्ट्रास्ट मीडिया सोल्युशन जे काही आहे हे पिण्यासाठी दिलं जातं, ड्रिंक करण्यासाठी. म्हणजेच काय, तर तुम्ही यू हॅड लिसन दी वर्ड दॅट इज एक्सरे इन युअर डेली, ओके, डेली रुटीन. सो पर्टिक्युलर मीन्स GIT ट्रॅकचा एक्सरे काढायचा असेल, लिव्हरचा एक्सरे काढायचा असेल, गॉल ब्लॅडरचा, बाईल डक्टचा, देन किडनी असेल, हार्ट वेसल्स असतील, त्याचा जर काय करायचं असेल, एक्सरे करायचा असेल, तर काय केलं जातं, तो पेशंट आहे, एखादा पर्टिक्युलर पेशंट आहे, सो त्याला एम्प्टी स्टमक यायला सांगितलं जातं त्या हॉस्पिटलला, त्या डायग्नॉस्टिक सेंटरला. सो उपाशीपोटी, अनायसेपोटी, एम्प्टी स्टमक त्या पेशंटने जायचं असतं तिथे हॉस्पिटलमध्ये. देन बॅरियम सल्फेटचं जे सोल्युशन आहे, ते बॅरियम सल्फेटचं सोल्युशन त्या पेशंटला, मीन्स ती बॉटल दिली जाते आणि त्याला सांगितलं जातं की विदिन 1 आवर वगैरे हे सोल्युशन आहे ते तुम्हाला थोडं थोडं करून प्यायचं आहे, ओके. आता समजा GITचा स्टमकचा करायचा असेल,
तर ते सस्पेन्शन दिलं जातं. मीन्स ही बॅरियम सल्फेट हे एक्झाम्पल आहे रेडिओ ओपक कॉन्ट्रास्ट मीडियाचं. समजा आता काय करायचं आहे, स्टमकचा तुम्हाला एक्सरे करायचा आहे. सो स्टमकचा एक्सरे करण्यासाठी ते सस्पेन्शन आहे ते प्यायला दिलं जातं बॅरियम सल्फेटचं, आणि प्यायला दिलं जातं ते. आणि त्याच्यानंतर काय होतं, ते जे बॅरियम सल्फेट आहे ते डिपॉझिट होतं. समजा स्टमकमध्ये अल्सर झालेलं असेल, त्या अल्सरच्या ठिकाणी ते डिपॉझिट होतं आणि पूर्ण ते पसरतं सगळीकडे. स्टमकचे लेअर वगैरे आहेत त्या सगळीकडे पसरतं. आणि जेव्हा नंतर मग एक्सरे त्याचा केला जातो, ते जेव्हा एक्सरेज जेव्हा त्याच्या त्या ऑर्गनवरती जेव्हा इमिट केले जातात, तेव्हा काय होतं, आपल्याला त्याची पर्टिक्युलर मीन्स तो जो अल्सर कुठे आहे, मग तो ब्लॅक स्पॉटने त्या ह्याच्यावरती आपल्याला त्या एक्सरेवरती इमेज दिसते. सो डॉक्टर्स असतात ते इझिली आयडेंटिफाय करू शकतात. मीन्स स्टमकची पण इमेज येते आणि त्या एक्सरेवरती तो जो अल्सर कुठे पोटामध्ये स्टमकमध्ये झालेला असेल त्याचीसुद्धा तिथे काय येते तर इमेज येते. सो डॉक्टर्स कॅन इझिली आयडेंटिफाय व्हॉट इज दॅट प्रॉब्लेम, देन ही विल इझिली आयडेंटिफाय दी लोकेशन ऑफ दॅट अल्सर. सो त्यालाच काय म्हणतात तर रेडिओ ओपक कॉन्ट्रास्ट मीडिया. सो एक्सरेजना काय करतात, हे जे BaSO4 आहे, बॅरियम सल्फेट आहे, आयोडीन इज ऑल्सो देअर, इट इज यूज ॲज अ कॉन्ट्रास्ट मीडिया. सो हे जे एजंट्स आहेत हे काय करतात तर ओपाक करतात एक्सरेजना. मीन्स त्या ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये मीन्स बॉडीच्या म्युकसमध्ये ते ॲब्झॉर्ब होऊ देत नाहीत. मीन्स दॅट एक्सरेज आर कॅपेबल ऑफ पासिंग थ्रू मोस्ट सॉफ्ट टिश्यूज. काही वेळेला काय होतं की समजा आता एक्सरे करायचा आहे तर समटाईम्स व्हॉट हॅपन, दी रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स इमिट एक्सरेज विच कॅन पास द ऑल दी सॉफ्ट टिश्यूज ऑफ द बॉडी. म्हणजे सॉफ्ट टिश्यूमधून पास होतं, बट आर ॲब्झॉर्ब ॲट हार्ड टिश्यूज. मीन्स बोन्स असतील तर त्या बोन्समध्ये एक्सरेज आहेत ते काय होत असतात तर ॲब्झॉर्ब होत असतात. सो हे जे बॅरियम सल्फेट आहे हे ॲज अ कॉन्ट्रास्ट मीडिया म्हणून ॲक्ट करतं आणि एक्सरेला ते काय करतात ओपाक करतात. मीन्स एक्सरे बॅरियम सल्फेट स्वतः त्याला ॲब्झॉर्ब करून घेतात एक्सरेला. म्हणजे काय होतं, तो जो पुढे जाऊन जो धोका आहे, जो धोका कोणता आहे, जो ॲब्झॉर्ब होत असतात ते हार्ड टिश्यूजमध्ये. सी दिस विल बी डेंजरस इफ इट ॲब्झॉर्ब ॲट दी हार्ड टिश्यूज. सो वॉट दे डू, ते काय करतात त्याला ओपाक करत असतात. सो दिस इज दी कॉन्ट्रास्ट मीडियम दॅट इज BaSO4. So the rays produce a black spot on the photographic plate by forming a complex with silver bromide. So whenever these rays does not form a bright spot of the similar shape as that of X-ray absorbing object is formed. So certain inorganic agents like iodine or barium salt, this is act as a contrast media by absorbing at soft tissues, and these tissues becomes capable of absorbing X-rays, thus provides X-ray image of these tissues. Then see now on the screen, radio opaque media means what? These are the chemical compounds containing the elements of high atomic number which will stop, that is which will opaque that passage of the X-rays. Means that medias in that X-rays get absorbed. So these are used in the diagnostic fields, also in the radiology. Then barium and iodine are commonly used radio opaque contrast media. Then this barium sulfate is mostly used in the examination of a GI tract, that is stomach. Then see this barium sulfate, it is insoluble in the acidic gastric juice also. Then it is insoluble in water, that is it's practically insoluble in water also. Then constipation is a side effect which is associated with that. And this oral dose is means in the form of the suspension is generally 200 to 300 gram is its general oral dose आहे ह्याचा बॅरियम मीन्स कॉन्ट्रास्ट मीडियाचा बॅरियम सल्फेटचा. सी
what is, first of all try to understand what is mean by the contrast. Contrast means what? That is to darken that particular organ part. Or similarly, when we are clicking the photo, we are clicking the images, we are increasing the brightness, so that is we are, what we are doing, we increasing the contrast. So similarly in human body image पर्टिक्युलर पार्ट्स आहेत, ऑर्गन्स आहेत, सो त्याला काय करण्यासाठी, कॉन्ट्रास्ट करण्यासाठी, डार्क करण्यासाठी काय केलं जातं, हे जे कॉन्ट्रास्ट मीडिया आहे ते सोल्युशन आहे त्या पेशंटला ड्रिंक करायला दिलं जातं. then what that solution that deposited at that particular ulcer like part, and it spreads that over all over in that, for example stomach. Then it is easy to identify the doctor that is the pathology of that particular disease, means pathology of particular, if fracture is there, then that ulcer is there. So problem जो काही आहे त्या रिलेटेड, that can be easily detected, problem easily detect करता येतो. So these agents which opaque to X-rays or similar radiation, they are called as radio opaques, means ते काय करू देत नाहीत, त्याला पार करू देत नाहीत. Then uses, it is used, means these radio opaque contrast media, there is X-ray examination of a GIT, gallbladder, then bile duct. See, if there is a obstruction of the bile, obstructions in the bile duct, then it can be easily identified through this, because that should be clear. Then X-ray examination of liver, kidney, ureter, brain. Then fallopian tube, means if there is infertility problems in the woman, or there is no production of the ovum, in that cases that is examination of fallopian tube is done. And in heart vessels, means in heart diseases like conditions, these X-ray these are used, these contrast medias are used. And main is that it should not show pharmacodynamic effect. Pharmacodynamic means what? That is what drug does to the body, means physiological and chemical effects of drug and mechanism of action at organ system, that is a pharmacodynamic. Pharmacodynamic effect जो काही आहे तो ह्या रेडिओ ओपाक कॉन्ट्रास्ट मीडियाने शो नाही केला पाहिजे. सो फार्माकोडायनामिक अँड फार्माकोकायनेटिक. सो फार्माकोकायनेटिक म्हणजे वॉट बॉडी टू डज टू द ड्रग, आणि फार्माकोडायनामिक म्हणजे वॉट ड्रग डज टू दी बॉडी, अँड फार्माकोकायनेटिक मीन्स वॉट बॉडी डज टू दी ड्रग. सो फार्माकोकायनेटिकमध्ये काय येतं, दॅट मुवमेंट ऑफ अ ड्रग इन अँड अल्टरेशन ऑफ अ ड्रग बाय बॉडी. आणि फार्माकोडायनामिक मीन्स वॉट ड्रग डज टू दी बॉडी, फिजिओलॉजिकल अँड biochemical effects of drug and its mechanism of action at organ system, that is pharmacodynamic असं म्हणतात त्याला. So these are what radio opaque contrast media, iodine and barium sulfate solution, BaSO4 solution is generally used. ते जनरली काय केले जातात तर यूज केले जातात. It's another examples are iodinated organic compound that which contains the poppy seed oil. So its poppy seed oil is in the form of iodized oil fluid injection. It is used for the examination of organs. See these X-rays, they are having the ability to passing through the more soft tissues. So when a photographic film or photosensitive plate is placed opposite to the X-ray source through a patient's body or organ, the film or plate is darkened an amount of proportional to the number of X-rays that are able to pass. Then bony structures, cartilages and teeth are capable of blocking the arresting the passage of the X-rays, means bone side means bony structure, cartilages, teeth, they are having the capability to block that X-rays. But another organs are like there, like GIT tract and liver, kidney, they are not having that capacity to block that X-ray. So in that case this radio opaque media, that is barium sulfate solution is used. It what it do, it blocks that passage of the X-ray and they get absorbed, means X-rays get absorbed by these radio opaque substances.
Then next see the compounds. So radio opaque contrast radio opaque substances are those compounds. They are both inorganic and organic. They are having a property of casting a shadow of X-ray films, means they blocks the passage of the X-rays. So they are having the ability to stop that X-rays and appear opaque on X-ray examinations. Means ते त्याला X-ray ला काय करू देत नाही, क्रॉस करू देत नाहीत, पार्क करू देत नाहीत. That get easily absorbed, that X-rays get easily absorbed by this barium sulfate solution. Then next see this as we had seen, because radioactive media, it should be pharmacodynamically free. It should not show any pharmacodynamic effect in the body, because see, if such effects occur, then it is considered as a side effect. Okay, means someone take this barium sulfate, then it should not show that pharmacodynamic effect. Then iodine, barium, these are generally used. So X-ray opacity is dependent upon their capacity to provide adequate concentration in the specific organ to be studied. See, generally most barium sulfate is preferred because these ionic iodine, they are toxic compounds. But in organic compounds in which it is covalently bonded is usually non-toxic and has the specific affinity for the organ system to be studied. So that is iodinated aromatic organic acids and their derivatives, and iodine addition product of ethyl esters of fatty acids from poppy seed oil, that is iodized oil fluid injection. So it is preferred, and they are generally taken by the IV route. So injection or mechanical installation into the organ केलं जातं through the injection. Then see, the only inorganic compound that's contrast media is a barium sulfate. बॅरियम सल्फेट BaSO4 हे काय आहे तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल. देन नाव सी it's BaSO4, its formula is BaSO4 and its molecular weight is 233.39. then its synonyms are barisulfase, barium metal, barium sulfate for suspension, and heavy spars, barisulfase, BARRI, barisulfase, barium metal, and heavy spars. These are these heavy synonyms because it occurs in nature in mineral barite or heavy spar from which it cannot be easily purified. Then next thing, its preparation. So for pharmacological purposes, this barium sulfate is prepared by treating an aqueous solution containing barium ions with solution containing sulfate ions. So this is treated with sulfuric acid H2SO4. Then there will be a formation of barium sulfate and water, BaOH twice. Okay, so barium hydroxyl is treated with H2SO4, then it will give BaSO4 and water molecule. Then barium chloride, another method is from the barium. Okay, then what do barium chloride plus H2SO4, then it will give BaSO4 plus HCl. We will get here the HCl hydrochloric acid we will get. Then see, here is precipitate form, BaSO4 चा precipitate form होतो. So that precipitate salt is washed, then it's dried, and then after that it is clean, means it is then it is given for the use. Then see, at the industry, means for the industrial purpose it is prepared, means for making the lithothane paint, then filler for glaze cards, sizes, modifying colors of the pigments. So it is made by treating a soluble barium salt with sulfuric acid. Barium salt, it is soluble
BAS, so which is treated with the sulfuric acid H2SO4. So that time it will form BaSO4 plus H2S. So this industrial grade of barium sulfate should never be administered internally because it is prepared for only industry purposes, so it can't be taken internally. This is its method of preparation. Then see, next is the property. This barium sulfate, it is a fine, heavy, white, odorless, tasteless, bulky powder that is free from grittiness, means स्मूथ पावडर असते, असे कणकण लागत नाहीत त्या पावडरचे. देन इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर, इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स अँड इन डायल्यूट सोल्युशन्स ऑफ ॲसिड्स अँड अल्कलीज. इनसोल्युबल कशामध्ये, वॉटरमध्ये आहे, ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये आहे, डायल्यूट सोल्युशन्स ऑफ ॲसिड्स अँड अल्कलीज. सो दॅट्स वाय वी आर युझिंग इट ॲज अ कॉन्ट्रास्ट मीडिया. बिकॉज सी जर ते ॲब्झॉर्ब झालं आपल्या स्टमकमध्ये जाऊन तर काय होईल, समजा आता जी आय टी ट्रॅक्टमध्ये अल्सरचं समजा झालेलं आहे, त्याचं एक्झामिनेशन करायचं आहे. समजा हे घेतलं सोल्युशन आणि ह्याच्यामध्ये जी आय ट्रॅक्टमध्ये जाऊन जर ॲब्झॉर्ब झालं तर काय होणार, पर्टिक्युलर जो आपल्याला तिथे कॉन्ट्रास्ट मिळायला पाहिजे तो मिळणार नाही. देन इट इज व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन HCl, नायट्रिक ॲसिड अँड इन सोल्युशन ऑफ मेनी सॉल्ट्स. सी ह्याची जी अदर सॉल्ट्स आहेत, दॅट अदर सॉल्ट्स ऑफ दी बॅरियम सल्फेट that are soluble in the water, that will be absorbed, so we can't use it because it will shows the toxic effect. But see, this is only one, barium sulfate is only one which is insoluble in the water, and that's why we are using it as a radio contrast media. Then these it is soluble in concentrated sulfuric acid with the formation of bisulfate salt. So suspension of barium sulfate are liable to be affected by sulfate splitting microorganisms, so especially in the presence of alcohol, saccharine, like that. Then see, these are the simple properties, and it can be solubilized by fusing with alkali carbonate. So these are the properties of a barium sulfate. Then next, see the uses of a barium sulfate. See, it is practically insoluble in the water, then opaque to X-ray radiation, then BaSO4 solution जे काही आहे एक्सरे क्रॉस करत नाही, BaSO4 आहे ते एक्सरेला ॲब्झॉर्ब करून घेत असतात. Then it is used as a diagnostic agent in the radiology, okay, means as a diagnostic drug which is used medicinally in X-ray examination. X-ray examination मध्ये काय केलं जातं तर वापरला जातं ते. Then it is for the X-ray examination of a gastrointestinal tract also. It is administered as a suspension and it is not absorbed. So its insolubility is a major criteria for its safe administration. So because of its insolubility, we are using it as a radio opaque contrast media. So dose ranges from 60 to 750 mg. So the suspensions in various concentration are administered orally or by enema after fasting. So an opaque paste of the compound, it is remain in the esophagus for the long enough for the fluoroscopic study also. And as per we have seen, its constipation is main its side effect. Then while preparing barium sulfate mixtures for X-ray diagnosis, it should be strained through gauge or mix well with food. Otherwise, lumps of the salt may give a false indication of the ulcer. So patient is usually given 30 ml of castor oil or other suitable cathartic evening before the examination. That is, पहिलं काय केलं जातं, 30 ml कॉस्टर ऑइल पेशंटला दिलं जातं, स्टमक एम्प्टी केलं जातं. देन आफ्टर दॅट दिस BaSO4 सोल्युशन इज गिवन अँड देन दॅट एक्सरे एक्झामिनेशन केलं जातं. सो ओरल डोस आहे ह्याचा, मीन्स सपोज आता स्टमकचा काय करायचं आहे, स्टमकचा जर एक्सरे करायचा आहे एक्झामिनेशन GI ट्रॅक्टचं,
देन ओरल डोस दिला जातो, दॅट इज सस्पेन्शन इज गिव्हन 60 to 450 ग्राम, that is usually 200 to 30 gram. And rectal route, suppose it is in the rectum, then 150 to 750 grams, usually 400 to 750 gram is given. These are the uses. Then see हा जो dosage form suspension through its given suspension. So it is a dry mixture containing not less than 90% BaSO4 with one or more suitable dispersing agent or suspending agent, and it also contains the suitable colors, flavors, fluidizing agents and preservatives in bulk or single dose powder. So this suspension form is mostly preferred. Then see, it is administered by enema before X-ray examination in the form of barium metal to make the intestinal tract opaque to the X-rays. So it can be photographed. So it is administered by which route? That is through the enema. Now see here on the screen, suppose for example, now see here on screen, wait, suppose for example, see, this is a stomach. I am drawing just a rough diagram, okay. Suppose for example what, okay, this is for example stomach, okay, this is your stomach. So now see, suppose its ulcer is here, okay, ulcer is located here at this place. Then see what happen when patient la BaSO4 solution when given, that is BaSO4 solution, barium sulfate solution is given, then that time what happen, it covers that all these layers also, okay. हा जे बाहेर लेयर्स असतात स्टमकच्या बाहेर, हे जे लेयर्स आहेत, सो त्यांना सुद्धा हे सोल्युशन कवर करतं BaSO4 सोल्युशन. Then when it enters the stomach, it will deposit here, it will deposit here at the ulcer, okay, it will get deposited here at the ulcer. Then it spreads over here also, means it spread all over मग हे सोल्युशन आहे ते काय होत असतं, BaSO4 सोल्युशन आहे ते स्प्रेड होत असतं. देन वेन वी पास दी एक्सरेज, आता आपण काय करतोय, एक्सरेज आता आपण इथून पास करतोय. अँड सी हियर, इथे काय आहे, हा जो आहे हा आहे सी, इथे जास्त तुम्हाला रेड मार्क्स दिसतोय, हे काय आहे, दिस इज द अल्सर. हा अल्सर आहे, मीन्स जिथे काय झालेली आहे, घाव झालेला आहे. सो इथे काय केलेली जाते, आता एक ही प्लेट अटॅच केलेली असते, ओके. ही काय आहे, फोटोग्राफिक प्लेट आहे. दिस इज फोटोग्राफिक प्लेट इज अटॅच हियर. अँड सी वेन दिस एक्सरेज, आता हे काय होणार, एक्सरेज जेव्हा काय होतात, पास होत आहेत इथून. सो दिस BaSO4 सोल्युशन तिथे घेतलेलं आहे, त्याच्यानंतर इथे डिपॉझिट झालेला आहे. सो आता आपल्याला हा जो अल्सर आहे, तर त्या अल्सरचा स्पॉट इथे ह्या प्लेटवरती आपल्याला डार्क दिसणार, त्याची इमेज ॲज अ ब्लॅक स्पॉट दिसणार. आणि स्टमकची सुद्धा, मीन्स हे जे स्टमक आहे तो स्टमकची इमेजसुद्धा दिसते ह्याच्यावरती. आणि हा जिथे जो अल्सर आहे, सी दिस इज दी अल्सर, हा जो अल्सर आहे त्या अल्सरची इमेज आहे ती तिथे काय दिसत असते, तर एकदम अशी डार्कर दिसत असते. सो हियर डॉक्टर कॅन इझिली आयडेंटिफाय दॅट पॅथॉलॉजी ऑफ दॅट अल्सर, और ही कॅन इझिली आयडेंटिफाय वेअर दॅट एक्झॅक्टली प्रॉब्लेम इज लोकेटेड. सो फॉर सपोज दिस इज वॉट, हे काय आहे, दिस इज युअर स्टमक. When BaSO4 you are taken through the oral route, then it will see here, it will deposit here also, and it goes to deposit here, most of the deposit here and spread everywhere. Then when X-rays, okay, when X-rays we are passing through this, okay, that time what happen, here is this is photographic plate, X-ray plate. Then here where there will be a black spot of that ulcer, this is black spot of that ulcer, it will appear here. तो ब्लॅक स्पॉट आहे तो काय होईल, इथे दिसेल तुम्हाला. अँड ऑन दिस एक्सरे, ऑन दॅट एक्सरे दिस विल appear, so that doctor can be easily identify that this is the ulcer. इथे काय आहे, अल्सर आहे, हे डॉक्टर इझिली आयडेंटिफाय करू शकतील. सो
these okay, so this is all about this रेडिओ कॉन्ट्रास्ट मीडिया. ओके, सो हे काय आहे तर रेडिओ कॉन्ट्रास्ट मीडिया आहे. सो रेडिओ कॉन्ट्रास्ट मीन्स वॉट, दॅट इज टू मेक दी डार्कर. अँड ओपाक मीन्स वॉट, ओपाक कशाला म्हणतो, एजंट्स. रेडिओ ओपाक्स मीन्स वॉट, एजंट्स विच ओपाक टू एक्सरेज ऑर सिमिलर रेडिएशन्स, मीन्स पार करू देत नाहीत त्या रेडिएशन्सला. दे ब्लॉक दॅट पॅसेज. दे आर दी रेडिओ ओपाक. त्यांना काय म्हटलं जातं, रेडिओ ओपाक असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट दी रेडिओ ओपाक कॉन्ट्रास्ट मीडिया. मीन्स these are having high atomic number, and what you will do, it will that pass the it will stop that passage of the X-rays, that is mostly BeSO4 inorganic is generally used as a radio opaque contrast media. It is also used as a diagnostic agent in radiology. Then barium and iodine is mostly used, and in barium sulfate is there, so it's most preferably preferred in the GI tract examination. Then this is the barium sulfate BeSO4. These are the its method of preparations are there, and these are the properties and uses of a contrast media. So here our chapter radio pharmaceuticals is finished. So from these all the definitions under the chapter, then units definitions of isotopes, isobars, isotone, half life, then alpha particles, beta particles, gamma radiations, their differentiations between that, then biological effect of the radiation, measurement of radiation, that is detectors, which are different detectors are there, gas field detector, then solid state detector, detectors using ion photon collection. So that detectors which we had seen that are important. Then handling and storage of radioactive material, its application, and this radio opaque contrast media are very very important from this chapter. Okay, so if you have any difficulty, then you can ask me anytime. So here our this chapter radio pharmaceuticals is finished. Thank you so much for fully watching this video. Happy learning. Stay safe.